Namaste Mulanna. Good morning, friends. In our first session, we learn about 1.1 Be the Best. Today, we are going to learn 1.2 Androcles and the Lion. मुलांनो, मागच्या सेशनमध्ये आपण 1.1 बी द बेस्ट ही कविता पाहिली. आज आपण 1.2 अँड्रोक्लिस अँड द लायन हा लेसन पाहणार आहोत. प्रथम आपण जाणून घेऊयात की एक्झॅक्टली या धड्यामध्ये आहे काय किंवा कशी ही कथा आहे. या धड्यामध्ये अँड्रोक्लिस नावाचा स्वभावाने अतिशय गरीब व नम्र गुलामाविषयीची माहिती आपणास दिलेली आहे. पुढे तो आपल्या मालकाला कंटाळून कसा जंगलात जातो, त्याची भेट कशी सिंहाशी होते आणि त्याचं जीवन कसं बदलून जातं याविषयीचं सविस्तर वर्णन या पाठात केलं आहे. So without wasting time, we will start our first lesson. That is 1.2 Androcles and the Lion, page number 7. First, I will read this first and second paragraph. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bounded by the law to obey their master, however weak he might be. Androcles did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. खूप वर्षापूर्वी दयाळू, सज्जन व नम्र माणूस होता, ज्याचे नाव अँड्रोक्लिस होते. पण त्याचा मालक अतिशय क्रूर होता. त्या काळात राजे, भरपूर श्रीमंत असलेले लोक गरीब लोकांना गुलाम म्हणून स्वघरी राबून घेत असे. अँड्रोक्लिस देखील गुलामच होता. या गुलामांना त्यांचे मालक जे सांगतील तेच ऐकावे लागत असे. त्यांना स्वातंत्र्य, हक्क असं काहीही नव्हतं. जरी ते आपल्या मालकासोबत आनंदी नसले तरी ते कायद्याने त्यांच्यासोबतच राहणे बंधनकारक होते आणि त्यांनी त्यांच्या मालकांच्या आज्ञेचे पालन करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असे, जरी तो कितीही दुष्ट असला तरी. अँड्रोक्लिसला त्याचा मालक आवडत नसे, कारण तो दगड मनाचा व दुष्ट होता. त्याचा मालक त्याला खायला देत नसे व मारत असे. त्यामुळे त्याला असे जीवन जगण्यापेक्षा मरण आलेले बरे असे नेहमी वाटत असे आणि येथून कसा मी बाहेर पडेन या संधीची तो वाट पाहत असे. आणि एकदा त्याला ती संधी मिळाली. तो त्या बंधनातून सुटून पळाला. या 2 पॅरेग्राफमध्ये पुढील डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत. पहिला आहे कोर्टर्स म्हणजे पोलाइट, नम्र. स्लेव्स म्हणजे गुलाम. बाउंड बाय लॉ म्हणजे बंधनकारक असणे. राईट्स म्हणजे हक्क. वीक म्हणजे दुष्ट. ओके, सो वी आर मूव्हिंग अवर नेक्स्ट 2 पॅरेग्राफ्स. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. One day
He was wandering in the forest. He suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously, as if it was in great pain. बघा आपण याचं मराठीत भाषांतर पाहूया की मालकाच्या तावडीतून सुटून तो जरी पळाला असेल तरी तो असा काही खूप भित्रा किंवा असा सहजासहजी घाबरणारा नव्हता. त्याने जंगलात आसरा घेतला. तो जंगली प्राण्यांना घाबरत नसे. तो सहजपणे सर्वत्र वावरत असे. आपल्याला राहायला छप्परही नाही याचे त्याला खेदही नव्हते. उलट आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आपण मुक्तपणे पाहिजे तिथे इच्छेनुसार वावरतोय यामध्येच तो आनंदी होता. एक दिवस असेच जंगलामध्ये भटकत असताना अचानक त्याच्यासमोर सिंह आला. त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की मागे वळून पळ काढावा. पण त्याच्या लक्षात आले की सिंह जराही पुढे सरसावला नाही. ना तो गुरगुरला, ना त्याने डरकाळी फोडली. उलट त्याची अवस्था दयनीय होती, जशी दुखापत झाल्यासारखी. आता या 2 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला अनफॅमिलियर, ज्याला आपण डिफिकल्ट वर्ड्स म्हणतो, ते कुठले ते पाहणार आहोत. काउवर्ड म्हणजे न घाबरणारा. पुढे आहे फ्ली. फ्ली म्हणजे पळ काढणे. आणि पिटियसली म्हणजे दयनीय. ओके, वी आर मूव्हिंग our next paragraph. Androcles paused. Then he moved very cautiously towards the lion, step by step. The lion moaned and whimpered. Please help me, its eyes seemed to say. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded. Sore, and swollen. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, though Androcles. So this is the cause of lion's distress, thought Androcles. Summing up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw, but the lion seemed to understand his intention. बघा पुढे आपण पाहिलं की अगदी जंगलामध्ये वावरत असताना अगदी समोर त्याच्या सिंह येऊन उभा राहिला आणि तो तिथून पळ काढायचा असा विचार करत असतानाच त्याला एक गोष्ट निरीक्षणातून त्याच्या समोर आली. आणि काय होती की अरे बहुतेक याला काहीतरी दुखापत झाली असावी. आणि म्हणून त्याने काय केलं, तो जरासा थांबला. अतिशय काळजीपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकत तो सिंहापाशी आला. आता हा सिंह जसं जसं हा अँड्रोक्लिस पुढे पुढे येत होता तसं तसं त्याच्यासुद्धा कृतीमध्ये बदल होत होता. सिंहाने लगेच स्वतःचं डोकं खाली घातलं आणि स्वतःच्या जिभेने त्या लागलेल्या पंजाला तो चाटत होता, कण्हत होता, इवळत होता. जणू काही तो त्या अँड्रोक्लिसला खुणावत आहे की अरे माझ्या पायाला किंवा माझ्या पंजाला लागलंय. अँड्रोक्लिस त्याच्या अधिक जवळ गेला. त्याने पाहिले की त्या सिंहाच्या पंजाला काटा रुतून जखम झाली आहे व सुजही आली होती. थोडे धैर्य दाखवून त्याने त्या सिंहाचा पंजा हाती घेतला. तो घाबरला होता की आपण याचा पंजाला हात लावल्यामुळे याने जर आपल्यावर अटॅक केला तर. पण सिंहालाही कळून चुकले होते की अँड्रोक्लिस जे काही कृती करत आहे ती चांगल्या उद्देशाने करत आहे. Next paragraph, we are moving our page number 8.
मुलांना पुस्तकं मिळालेली आहेत. सगळ्यांच्या समोर हा व्हिडिओ पाहताना पुस्तक समोर असेलच. ज्यांना मिळाली नाही त्यांनी स्लाईड पाहिजे आहे. Androcles took the paw in his left hand. Defiantly, he pulled out the throne. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bounded up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm, as if to show gratitude. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress up the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. बघा, अँड्रोक्लिसने त्याचा डावा पंजा आपल्या हातात घेतला आणि अतिशय हळुवारपणे कौशल्याने तो त्याच्या पंजामध्ये रुतलेला काटा काढला. त्यानंतर स्वतःच्या कपड्याचा तुकडा फाडून त्याने त्या जखमेवर बांधला. तुम्हाला या पानावर चित्र दिसत आहे. व नंतर सिंहाने अँड्रोक्लिसच्या हाताला जिभेने चाटून लगेचच त्याचे आभार मानले. आता अँड्रोक्लिस सिंहासोबतच राहू लागला. दररोज त्याची जखम स्वच्छ करणे, ती पुन्हा बांधणे इत्यादी सारखी काळजी तो घेऊ लागला. आता सिंह हालचाल करत होता. बऱ्याच वेळा हा सिंह अँड्रोक्लिस जिथे जिथे जंगलामध्ये फिरत असे त्याच्या मागे मागेही जायचा. ओके, वी आर स्टिल ऑन पेज 8. वी आर मूव्हिंग थर्ड पॅरेग्राफ. इन द meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low but couldn't find him. At last, they came to the forest where Androcles lived. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chains in a prison. The lion was caged. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. आता हे झालं सगळं जंगलातलं. त्याच्यानंतर इकडे शहराकडे काय चाललं होतं तर इकडे अँड्रोक्लिसच्या मालकाने त्याची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडे केली होती. आणि मग वरिष्ठांकडे तक्रार गेल्यानंतर सैन्य पाठवण्यात आलं की ज्या दिशेने हा अँड्रोक्लिस गेलेला आहे त्या मागोमाग ते सैन्यही गेलं. त्यांनी खूप शोध घेतला पण तो सापडला नाही आणि शेवटी त्यांनी त्याला शोधलंच. आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की अँड्रोक्लिस जंगलात एकटाच गेला होता, त्यामुळे तोही एकटा सापडला. जर तो सिंहासोबत असता तर कदाचित सैन्यांनी पकडू शकले नसते. आणि सिंहही गुहेच्या बाहेरच झोपला होता, त्यामुळे सिंहालाही पकडलं. त्यामुळे दोघांना नेऊन पकडून कैद केलं. आणि त्या काळात पळून जाणे म्हणजे आपल्या आज्ञाची जी काही आज्ञा आहे, जे काही आपले लॉ आहेत, जे कायदा आहे तो मोडून पळून जाणं हे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा मानला जाईल. व शिक्षा म्हणून त्याला जंगली जनावरांसमोर टाकले जाणार होते. बघा कशी शिक्षा होती त्या काळात की आता तुम्ही कायदा मोडलाय ना तर तुम्हाला शिक्षा म्हणून जे कोणी भुकेलं जनावर असेल की ज्याला 7-8 दिवसापासून काही शिकार दिली जात नाही आणि त्याला अचानक तो माणूस समोर टाकला जातो, म्हणजे काय हाल होत असतील बघा त्याचे. आता पुढे काय होणार हे आपण पुढच्या सेशनला पाहू. आजचा होमवर्क, संपूर्ण धडा नीट वाचायचा आहे. शब्दार्थ इंग्लिश टू इंग्लिश जे आपले मिनिंग्स आहेत ते तुम्ही वर्गपाठ वहीत लिहिणार आहात. आणि वह्या संदर्भात एक सांगायचं राहिलं, वर्गपाठ नीट ऐकताय ना, वर्गपाठ व गृहपाठ एकच वही करायची आहे 200 पानी.
आणि ती फुलस्केपची वही असणार आहे. आणि दुसरी 200 पानी वही करायची आहे ती कोणासाठी? एका पहिल्या भागामध्ये तुम्ही असाइनमेंट म्हणजे स्वाध्याय लिहिणार आहात आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्ही निबंध म्हणजे एसेसाठी करणार आहात. आता आजचा जो पूर्ण धडा आहे तो बारकाईने वाचल्यानंतर शब्दार्थ लिहिल्यानंतर आज लेखन काम काय आहे? तर लेखन काम असं आहे की आत्तापर्यंत झालेल्या व्याकरणावर जे आपल्या ऑनलाईन टेस्ट झाल्यात त्या सगळ्या ऑनलाईन टेस्ट तुम्ही असाइनमेंटमध्ये सोडवायच्या आहेत. आणि ज्यांच्या टेस्ट पूर्ण लिहून होतील त्यांनी मला पर्सनल मेसेज करायचा आहे. सो थँक्यू. बाय.